नमस्कार, मी नाना आहिरे. आवाज इन न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. बघूया आजची ठळक बातमी. धक्कादायक. धामण गावात 1,00,000 लिटरची जीर्ण पाणी टाकी कोसळण्याच्या वाटेवर. 10 कुटुंबियांच्या जीवाला धोका. ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा. नाशिकच्या येवला तालुक्यातील धामणगाव येथे एक धक्कादायक आणि प्रशासनाचा निष्काळजीपणा उघडकीस आणणारी घटना समोर आली आहे. येथील सुमारे 30 वर्ष जुनी 1,00,000 लिटर क्षमतेची पाण्याची टाकी अत्यंत जीर्ण झाली असून तिच्या मुख्य कॉलमला मोठे तडे गेले असल्याचे दिसून येते. सध्या सुरू असलेल्या वादळी वाऱ्यामुळे ही टाकी कधीही कोसळून मोठी जीवितहानी होण्याची भीती स्थानिक रहिवाशांमध्ये निर्माण झाली आहे. या जीर्ण टाकीच्या परिसरात दाट लोकवस्ती असून आजूबाजूला असलेल्या सुमारे 10 कुटुंबांच्या डोक्यावर 24 तास मृत्यूची टांगती तलवार असल्याचे सांगितले जाते. टाकी भरू नये अशी वारंवार विनंती स्थानिक रहिवाशांनी ग्रामपंचायतीला केली आहे. मात्र धोक्याची पूर्ण कल्पना असतानाही ग्रामपंचायतीकडून ही टाकी दररोज पूर्ण क्षमतेने भरली जात आहे. टाकीच्या मुख्य वॉलमधून सातत्याने पाणी गळत असून ग्रामस्थांना दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. यामुळे आरोग्याचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. गेल्या 3 दशकात या टाकीची साधी डागडुजीही करण्यात आलेली नाही असा आरोप संतप्त ग्रामस्थांनी केला आहे. प्रशासनाच्या या ढिसाळ आणि दुर्लक्षित कारभारामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. संबंधित प्रशासन आणि ग्रामपंचायतीचे यावर त्वरित गंभीर दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी, अन्यथा लोकहितासाठी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा धामणगावच्या नागरिकांनी दिला आहे. आता कोणतीही मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी प्रशासन खडबडून जागे होणार का, की एखाद्या मोठ्या अनर्थाची वाट पाहत आहे का, असा संतप्त सवाल येथील रहिवासी विचारत आहेत. आवाज इन न्यूज मराठी, येवला, नाशिक. मनीषा साईनाथ गरुड. मी धामणगाव येथे खूप वर्षापासून राहते. ही पाण्याची जी टाकी आहे, माझ्या पाठीमागे जी टाकी दिसते, त्या टाकीची इतकी बिकट परिस्थिती आहे. जर बघितली ना, आता अंधार झाला त्याच्यामुळे तुम्हाला काही गोष्टी दिसणार नाहीये, पण ह्या पाण्याच्या टाकीची अशी बिकट परिस्थिती आहे, पूर्ण फाकलेली आहे. काही दिवसात किती वेळात ती पडू शकते, किती दिवसात ती पडू शकते हे कोणीच सांगू शकत नाही. मी पण सांगत नाही. आणि इथं इतके 10 ते 15 घर आहे. 10 ते 15 घरांमध्ये 15 मुलांचे मुलं राहतात. काही वृद्ध माणसं आहे, काही महिला आहेत, काही जेंट्स आहे, छोटे छोटे मुलं आहेत, परत म्हातारी माणसं आहेत. ही टाकी जर पडली तर याला जबाबदार सरकार राहू शकतं का? तर याची जबाबदारी सरकारने घ्यावा, प्रशासनाने घ्यावा, अशी माझी नम्र विनंती आहे. ग्रामपंचायतीला आम्ही सांगितलेलं आहे की वारंवार यांच्या कानावर घातलेलं आहे, पण ते काय आमचं ऐकत नाही. त्याच्यामुळे याची जी आहे जबाबदारी ती प्रशासनाने घ्यावा, एवढीच माझी नम्र विनंती आहे. आणि या टाकीची लवकरात लवकर सोयी लावली पाहिजे. अशोक खंडू, पुणे, धामणगाव. या टाकी पैसे राहतो मी. या टाकीची अवस्था 5 वर्षापासून बिकट झालेली आहे. 3 वर्षापासून नवीन टाकीचं काम चालू झालेलं, ते पूर्ण अपूर्णच आहे. हिचे आज पूर्ण असे कॉलमला 2-2 बोटाचे तडे गेलेले, पण याच्याकडे कोणी लक्षच देत नाहीये. ग्रामपंचायतला निवेदन दिलेलं आम्ही, तरी ते सुद्धा निवेदन देते नाही, काहीच नाही. टाकी आजही भरण्याचं काम चालू आहे. हे पडल्यानंतर याला जबाबदार कोण राहणार? इथं 10 घर मजूद आहे, 10 घर 4-4, 5-5 माणसं आहे खेळतं. इथं जवळ 15 पोरं आहे लहानले. ही टाकीचं वजन कमी क्षमता 1,00,000 लिटरची आहे. कॉलम म्हणजे पूर्ण आजच बरं का असतं, खाली सुद्धा पाणी साठलेलं राहतं कायम. याच्यात दूषितच पाणी प्यायला लोकांसाठी पिण्याला आहे ना. याच्याकडे काहीच लक्ष दिलं जात नाही. या टाकीची पूर्ण अवस्था आज बिकट झालेली. ही पाडून ही आजच जमीन उद्ध्वस्त केली पाहिजे. कधी पडेल याचा पण भरवसा नाही. त्यासाठी याला भरण्यात येऊ नये असं आमचं निवेदन आहे.